आज सकाळचं वातावरण असं काही होतं, चूल पेटली होती, मस्त पसारा आवरला होता सगळा. तर मग घरात पोचला होता. तुम्हाला माहीत आहे मी 2 पोळ्याच लाटून घेतो. 2 पोळ्या लाटून घेतल्या आणि शेकायला आता चुलीत जावं लागते. तर मग चला पोळी शेकायले. पोळी शेकून आणली, हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला, पोळ्या आणल्या शेकून, चणेमठ भिजवले होते ते भाजून घेतले, चहा पिऊन घेतला आणि भाजी टाकून घेतली. तर भाजी काही शिजली नव्हती, तर मग पसारा बाहेर नेला भांडायचा. आणि मग काय डबा इकडे नव्हता तर तिकडं खटल्यातून डबा आणला आणि भाजी काढून घेतली. आपली कढईन पाण्याची बॉटल बी नेऊन ठेवली बाहेर. मस्तपैकी असा झाडू मारून घेतला. आता झाडू मारून झाल्यावर ना पिलं सोडायचे होते दूध प्यासाठी, तर ते बी सोडून दिले. आणि बकऱ्या आज मला घेऊन जायच्या होत्या सडकवर, कारण दादा घरी नव्हते. बकऱ्या सोडून आल्यावर पिलं सोडून दिले आणि मस्त अशी घरादाराची झाडझूड करून घेतली स्वच्छपैकी. झाडझूड झाल्यावर ना ऊन तपत होतं तर मस्त मशीनला तेल देऊन दिलं आणि आंघोळ करून जेवण करून घेतलं. 3-4 वाजता बकऱ्या आल्या, बकऱ्या बांधल्या, चहा घेतला, वर गेलो आपल्या भाजीपाल्याला पाणी द्यायला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.